आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके तुमचे सहकारी आमदार राजकुमार बडोले यांनी गंभीर आरोप केला आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये एस.सी असेल, एस.टी असेल किंवा मागासवर्गीय समाजाचे प्रश्न चर्चेत गेले नाही। नाही, मला असं वाटतं माननीय बडोले साहेबांचा कुठेतरी गैरसमज झालेला आहे। त्यांनी पूर्ण ज्या लक्षवेधी आहे ते वाचून बघितल्या नाही। मोठ्या प्रमाणात या सगळ्या लक्षवेध्यांमध्ये ओबीसीचं असणार, अनुसूचित जातीचं असणार, अनुसूचित जमातींचं असणार, मागासवर्गीयांचं असणार या संदर्भातल्या चर्चा सभागृहात झाली। मी दुसऱ्या दिवशीच या संदर्भातली एक लक्षवेधी होती, ओबीसी च्या निधींच्या संदर्भातली लक्षवेधी होती, ती मी दुसऱ्या दिवशी सभागृहात मांडली होती आणि अनेक विषय या सभागृहात मांडले। ही राज्य सरकार सगळ्या समाजांसाठी, सगळ्या समाजाच्या उत्खननासाठी कटिबद्ध आहे। विशेष करून अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, ओबीसींचं हे सरकार आहे आणि सातत्याने या सरकारने अनेक निर्णय घेतले। माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात 2014 ते 2025 पर्यंत जवळपास 56 जी आर निघाले, त्यापैकी 52 जी आर हे एकटे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलेले आहे, राज्य सरकारने काढलेलं आहे, महायुतीच्या सरकारने काढलेलं आहे। अनेक योजना ला अनेक मोठ्या प्रमाणात निधी बार्टी असणार किंवा महाज्योती असणार या संस्थेला देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात फॉरेन स्कॉलरशिप असणार किंवा अनेक स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम असणार, अनेक विषय असतील असे या माध्यमातून राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी करण्याचं काम केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या अधिवेशनात 72 लक्षवेधी चर्चेला आल्या, त्यापैकी एकही लक्षवेधी ही दिव्यांग किंवा मागासवर्गीय संबंधित नव्हती। नाही, मला असं वाटतं त्यांनी 72 लक्षवेध्यांपैकी मीच स्वतः एक लक्षवेधी लावली होती, त्यावर माझी चर्चा झाली आणि अनेक लोकांनी यावेळेस, कारण एकच आठवड्याचा वेळ होता आणि प्रत्येक आमदाराला एक लक्षवेधी लावण्याची मुभा होती, तर ज्या याच्यात ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्या विषयामध्ये लक्षवेधी लावली। जर समजा बडोले साहेबांना याच्यात काही विषय होता तर त्यांनी स्वतः एखादी अनुसूचित जमातीसाठी किंवा ओबीसीसाठी एखादी लक्षवेधी लावली पाहिजे होती, तर त्यांनी स्वतः का लावली नाही हा मोठा प्रश्न आहे। त्यांच्या नाराजीचं कारण काय? नाही, मला नाही वाटत त्यांना काही नाराजी असणार। मला वाटतं सभागृहात त्यांना बोलू दिलं नसणार किंवा ते काहीतरी ते बोलले नसतील म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर आपण बघू शकतो की परिणय फुके यांनी जो राजकुमार बडोले यांनी जो आरोप केला होता तो खोडून काढलेला आहे आणि असं नाही झालं की या हिवाळी अधिवेशनात मागासवर्गीय असेल, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल यांचे विषय चर्चेला गेले नाही। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।